नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 22 नोव्हेंबर 2023 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। शिक्षित मूर्ख हा अज्ञानी मूर्खापेक्षा जास्तच मूर्ख असतो। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल। तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा। कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे। कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे। कलम 93 हक्क न सांगितलेले गुराढोरांची विक्री। कलम 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे। कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे। कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे। अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही। पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल। तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही। आयुक्त महानगरपालिका अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। शहर पोलीस उपायुक्त विक्रम साडी यांचे अमरावती ग्रामीण पोलीस दलात बदली झाल्यामुळे बुधवारला शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विक्रम साडी यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला। पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते उपायुक्त विक्रम साडी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर तसेच पोलीस अभियुक्त श्री सागर पाटील सर, मराठा आरक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेली शिंदे समिती आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत। आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात
समितीचे अध्यक्ष संदीप शिंदेसह पथक दाखल झाले आहेत। या ठिकाणी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला या 5ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी उपस्थित आहेत। अमरावतीत कुणबी मराठा, मराठा कुणबी अशी नोंदच सापडली नाही, तर अमरावती जिल्ह्यात कुणबी शास्त्रीय मराठा व मराठा अशा स्वातंत्र्य नोंदी सापडल्या आहेत। मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी पात्र व्यक्तींनी 24 नोव्हेंबर पर्यंत पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयात पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मराठा कुणबी, कुणबी मराठा या जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्यात आली आहे। या समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने राज्यातील महसुली विभाग व सर्व जिल्ह्यांमध्ये दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे। त्याच अनुषंगाने येथील विभागीय आयुक्त कार्यालयात न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागाची आढावा बैठक घेण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून चिखलदरा व मेळघाटमधील समस्याचे निराकरण अद्यापही प्रलंबित असल्यामुळे गेल्या काही दिवसांआधी मेळघाट ते मंत्रालय पदयात्रा काढण्यात आली होती व मंत्रालयाबाहेर 7 दिवस उपोषण सुद्धा करण्यात आले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते। मुख्यमंत्र्यांमार्फत त्यांना 30 दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला होता। अद्यापही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, मात्र आता पुन्हा हजारोंच्या संख्येत मेळघाट ते नागपूरपर्यंत हिवाळी अधिवेशनामध्ये हजारोंच्या संख्येत धडकणार असल्याची माहिती सदर पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। पत्रकार परिषदेला सचिन गोरले, प्रवीण दुर्वे, शबीर अहमद, विद्रोही ऐद खान, विलास दामले आदी उपस्थित होते। हमदर्दी के नाते मैं यहाँ पर उपस्थित हूँ और मैं ये चाहता हूँ कि कार्य कोई भी हो संवैधानिक अधिकारों के अंतर्गत, जब ये हमारे देश के नागरिक हैं और मेलघाट जो है महाराष्ट्र का हिस्सा है, शासन दरवाजे पे आ रही है और हम शासन के दरवाजे जाकर के भी अपना अधिकार नहीं पा रहे हैं। इन सारी चीजों को देखते हुए इनका जो चीजें हैं ये चाहते हैं। हमने इनसे कहा कि हम, और आप जानते हैं आपका यही है कि 2 तरह की बीमारी होती है। एक बीमारी मानव में होती है और एक बीमारी समाज में होती है। समाज की बीमारी शिक्षा से, संगठन से और संघर्ष से समाप्त होती है, तो और शरीर की बीमारी दवा से समाप्त होती है। ये चीजें सरकार हमारा अधिकार अगर नहीं देगी तो हमें अधिकार देने के लिए संवैधानिक रास्ता ही अख्तियार करना। पार्टी पॉलिटिक्स जो है, राजनीतिक जो बातें हैं अपने जगह पर है और राजनीति का मकसद होता है जनमानस की सेवा करना। चाहे आप दल के दफ्तर में रहिए या दल से बाहर रहिए या दल के अंदर रह करके इनके दिलों के मामले को समझकर संघर्ष करने का काम कीजिए। तो हम आज यहाँ एक मानव के हैसियत से और ये सम्मान दे रहे हैं, इस हैसियत से उपस्थित है। यहाँ कोई पार्टी की हमारी पॉलिटिक्स नहीं है, एक मानवता के नाते, एक नैतिकता के नाते। तो अभी तक सरकार ने 30 दिन के अल्टीमेटम के अनुसार अभी तक हमको कोई रिप्लाई किया नहीं है। इसलिए हम फिर से उसी पैदल यात्रा मेलघाट से हिवाड़ी अधिवेशन नागपुर तक जो 600 किलोमीटर गिरा है, भोकरबंडी से लेकर नागपुर, 600 किलोमीटर फिर से पैदल यात्रा बहुसंख्य लोग, जनसंख्या के साथ वहाँ तक पहुँचना चाहते हैं। हमारी एक भी समस्या, 54 समस्याओं पे सकारात्मक चर्चा हुई, पर वो सिर्फ चर्चा तक ही रही, उसके आगे कुछ किया नहीं गया। वो भी कुछ चीज़ों में सकारात्मक नहीं दिखे। उनका काम है सरकारी काम, 6 महीने काम, ऐसा उनका नियोजन। तो इस चीज़ों पे हम और भी रुकना नहीं चाहते, क्योंकि 1947 से लेकर आज तक हम रुके हुए हैं। हमारी प्रगति आज तक नहीं है। इस चीज़ों की जैसे शिक्षा, आरोग्य, रोजगार, ये सारी समस्याओं पर हम लड़ रहे हैं। और सुना है अभी आजकल अमरावती में भी सबसे ज़्यादा शेतकरियों की आत्महत्या हो रही। इस विषय को हम सारे बेसिक समस्याओं पर भी हम 100 समस्या बना के वहाँ पर कर देंगे। तो यहाँ से हमारा जो नियोजन शुरू होगा वो भोकरबंडी से लेकर आमदार राजकुमार पटेल के घर के होते हुए बच्चू रोड के घर पे, वहाँ से होते हुए अमरावती कलेक्टर ऑफिस,
वहाँ से हम निकलेंगे यशोमतीताई ठाकुर उनके मतदार संघ से होते हुए हम मंत्रालय, ऐसा हमारा आगे का नियोजन चल रहा है। आज तक हमारे समस्याओं को शायद ये इतना लाइट ले रहे हैं कि जैसे मेड़घाट हमारा जो मतदार संघ है ये महाराष्ट्र में ही नहीं है, ये हिसाब से ये हमारा ध्यान नहीं दे रहे। इसलिए हम इनसे तो विनती करते हैं तो हमको हमारी समस्याओं का निराकरण करें, अन्यथा हमको केंद्र शासित प्रदेश घोषित करें, हम हमारा निराकरण खुद कर सकते हैं, जैसे हमारी चर्चा चल रही है। तो आगे हमारे साथ में शबीर चाचा आए हैं। नमस्कार, मी सचिन गोपाल गोरले, मेळघाट योद्धाकडून आम्ही आमच्या 82 मुद्द्यावर लढाई लढत आहे। आम्हाला मिळालेल्या हक्क अधिकारानुसार आमच्या योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाही। आमच्या येथील आमदार, खासदार, राजकीय छोटे मोठे नगरसेवक या सर्व आमच्या हक्क अधिकारांचा डल्ला मारत आहे। आमचे हक्क अधिकार आमच्यापर्यंत पोहोचू देत नाही। यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, गेली 2 ऑक्टोबर 2023 रोजी आम्ही मेळघाट टू मुंबई मंत्रालय पदयात्रा काढली होती त्या सरकार जागे करण्यासाठी। परत आम्ही 7 दिवस तिथं उपोषण केलेलं आहे। त्या उपोषणावर आम्हाला आमच्या मागण्यांचं 30 दिवसासाठी अल्टिमेटम मिळालं होतं। आज ते अल्टिमेटम संपलेलं आहे, तरी आम्ही यांना स्मरणपत्र, एक आठवण करून देण्यासाठी एक स्मरणपत्र दिलेलं आहे। तर या स्मरणपत्रात यांनी अजून कुठलेच आम्हाला प्रतिक्रिया दिलेली नाही, म्हणून आम्ही मेळघाट टू म्हणजे मेळघाट ते हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आम्ही जाणार आहोत। आता आम्ही सुरुवातीला आम्ही 34 लोक होतो, आता आम्ही हजारोच्या संख्येने तिथे पोहोचणार आहे। जोपर्यंत आमच्या समस्येचं निराकरण होत नाही आणि राजकीय नेते जोपर्यंत आमच्याकडे लक्ष देत नाही, आमचा हक्क अधिकार आम्हाला देत नाही, तोपर्यंत आम्ही हे सतत लढत राहू। जय हिंद, जय भारत। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। मागील 2 ते 3 वर्षापासून शहरातील बिच्छू टेकडी, राहुल नगर येथील परिसर याशिवाय दिवंगत माजी नगरसेवक अंबादास जावरे यांच्या घराजवळील रस्त्यावर विजेचे खांब आहेत, मात्र त्या पुलावरील पददिवे पूर्णपणे बंद आहेत। या समस्येकडे तत्कालीन लोकप्रतिनिधी वगळता महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे बराच वेळ पददिवे बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे। याबाबत संकुलातील नागरिक, सामाजिक संघटना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे सातत्याने तक्रारी करत होते। या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करत सामाजिक संघटनेच्या सर्व अधिकारी व कार्यकर्त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना घेराव घालून दिवाबत्ती विभागाला निवेदन देण्यात आले। राजवीर जनहित संघटना युवा आघाडीचा युवा शहर अध्यक्ष आज आम्ही मनपा महानगरपालिका प्रकाश विभाग अधिकारी यांच्याजवळ आलेलो आहोत। आमची समस्या घेऊन बिच्छू टेकडी परिसर या एरियामधली स्ट्रीट लाईट जे आहे ते बंद आहे, त्यानुसार आम्ही इथं प्रकाश विभागमध्ये आलेलो आहोत। आम्हाला सकारात्मक उत्तर भेटलेलं आहे। इथून त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की संध्याकाळपर्यंत जे स्ट्रीट लाईट आहे ते आम्ही तुमचं समाधान करू आणि त्यावर कारवाई करू। तर मला अशी आशा आहे की ते संध्याकाळपर्यंत होऊन जाणार आणि हेच आम्ही निवेदन मनपा आयुक्त अधिकारी यांना पण दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आमचे जे समस्या आहे त्यावर लवकरात लवकर ते स्ट्रीट लाईट आहे ते चालू होणार अशी मला आशा आहे। आणि मी माझे सारे जे कार्यकर्ता आहे
आणि उपाध्यक्ष आहे आणि संघटक आहे त्यांना घेऊन आलेला आहोत. आणि नाव काय आहे त्यांचं? संघटकचं आणि उपाध्यक्ष नाव काय? उपाध्यक्ष आमचे सलमान अब्दुल आहे आणि शहर संघटक आमचे मोहम्मद नजीम खान. अजीम खान. बरं. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी काम बंद आंदोलन सुरू असून आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजेच राज्यातील सर्व पंचायत समिती समोर एकाच दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले असून आपल्या विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिती अचलपूर समोर पंचायत समिती अचलपूर अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतामध्ये कार्यरत संगणक परिचालक यांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी काम बंद आंदोलन सुरू असून आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजेच राज्यातील सर्व पंचायत समिती समोर एकाच दिवशी धरणे आंदोलन आयोजित केले असून आपल्या विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिती अचलपूर समोर पंचायत समिती अचलपूर अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत संगणक परिचालक यांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला. मागील 12 वर्षापासून शासन स्तरावर ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा विविध मागण्या प्रलंबित असून विविध आंदोलने, मोर्चे तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून सुद्धा शासन आणि कंपनीच्या वतीने संगणक परिचालकांची बोडवण केली. शासनामार्फत माजी सनदी अधिकारी अभय यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडलेल्या समितीने ग्रामपंचायत कर्मचारी सुधारित आकृतीबंधाची शिफारस केली असून त्याअंतर्गत ग्रामपंचायतमध्ये क्लर्क कम डाटा एंट्री पदावर सरसकट नियुक्ती करावी. आकृतीबंधात समाविष्ट करण्यास वेळ लागत असल्यास किमान मासिक 20,000 वेतन देणे, टार्गेट पूर्ण करण्याच्या नावावर बोगस कामे करून न घेणे, ग्रामविकासाच्या परवानगीशिवाय इतर विभागाची कामे देण्यात येऊ नये तसेच मागील थकीत असलेले वेतन तात्काळ देण्यात यावे या मागण्यांसाठी हे एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले होते. ग्रामपंचायत संगणक संघटना यांनी एक दिवसीय उपोषण आंदोलन पंचायत समिती अचलपूर येथे सुरू केलेलं असून त्यांच्या काय मागण्या जाणून घेऊया. या आंदोलन मंडपास भेट देण्यासाठी शिवसेनेचे नेते बंडूभाऊ इथं आलेले आहेत. होम आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या काय काय मागण्या आहेत. ज्या हे कर्मचारी उपोषणाला जे बसलेले आहेत एक दिवसीय उपोषण आहे यांचं, आणि यांनी जेवढ्या मागण्या केल्या ह्या अतिशय रास्त आहेत आणि कामाच्या प्रमाणात यांना वेतन मिळत नाही, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जो पूर्ण वेळ काम करतो त्याला पूर्ण वेळ वेतन मिळते, परंतु हे कर्मचारी 100% काम करतात. पूर्ण वेळ जो कर्मचाऱ्याला पूर्ण वेळ पगार आहे त्याच्यापेक्षा 4 पटीने हे लोक काम करतात, परंतु यांना वेतन अल्पच आहे. अल्प वेतनामध्ये एवढं काम करून यांना एवढा त्रास आहे की मोठ्या अधिकाऱ्यांचा जेव्हा यांना फोन येतो, हा अहवाल पाठवा, तो अहवाल पाठवा, वास्तविक पता यांचा अहवालासोबत काही संबंध नाही आणि पूर्ण वेळ काम करून यांना वेतन कमी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की यांचे जे कमांडिंग कंपनी आहे यांच्यावर कंपनीची कमांड आहे आणि या कंपनीचा या कर्मचाऱ्यासोबत काही संबंध असू नये. कंपनी 12,000 रुपये घेते आणि जो ओरिजिनल आणि खरं काम करते त्यांना फक्त 6,000 रुपये मिळतात. कंपनीला फुकटचे अर्धे पैसे काम न करता मिळतात. तरी आमच्या शिवसेनेची अशी मागणी राहील की हे जे मेहनत करून लोक पोरं काम करून राहिले, कंपनी यांच्या मदतीतून हटवा. कंपनीचं याच्यामध्ये काहीही काम नाही. डायरेक्ट जो काही पगार यांच्या नावानं निघतो तो सरळ यांच्या खात्यात टाका, यांना द्या आणि म्हणजे हे अधिक जोमानं काम करतील आणि कंपनीचा जो वेस्टेज पैसा चालला त्या पैशाचा उपयोग या ठिकाणी होईल. तर यांच्या कामाचा ॲव्हरेज वाढेल आणि मन लावून हे लोक काम करतील आणि कंपनीला फुकटचा जो पैसा जातो हा देण्यात येऊ नये आणि तो पैसा यांना देण्यात यावा अशी आमची मागणी आहे. की आम्ही आजपर्यंत जेवढे आंदोलन केलेले आहेत त्या कुठल्याच आंदोलनाला आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही आहे. पण यावेळेला आमच्यावर जे टार्गेटनुसार काम लावलेलं आहे ते पूर्णतः बंद करण्यात यावे, कारण की टार्गेटनुसार कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये काम करणे म्हणजे शक्यच नाही आहे. त्यानुसार पेमेंटच्या दृष्टीने जर पाहिलं तर आम्हाला अतिशय कमी दरात पेमेंट दिल्या जाते आणि त्या कमी मोबदलाही आम्हाला वेळेनुसार मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या यावल समितीने जे एक टार्गेटनुसार लावलेलं आहे ते त्यानुसार आम्ही असं म्हटलेलं आहे की बा आम्हाला संगणक परिचालक संघटनेच्या सर्व व्यक्तीची मागणी आहे एकच की बा आम्हाला बा तुम्ही शासन निर्णयात समाविष्ट करून घ्याव्या
कारण की आम्ही एवढ्या वर्षापासून जॉब करत आहोत तर आम्हाला त्या पुरेशी वेतनही मिळत नाही आणि त्यानुसार प्रत्येक लेडीज याच्यात बहुतांश आमच्या तालुक्यामध्ये आपण लेडीज 20,000 प्रतिमाची मागणी केली. हां आम्ही 20,000 प्रतिमाहाची मागणी केली आहे. जर तुम्हाला शासन निर्णयामध्ये आम्हाला समाविष्ट करण्यात वेळ लागत असेल तर प्रति महिना आम्हाला 20,000 पेमेंट द्यावे. जिथपर्यंत तुमची पूर्णतः वरून हे होणार नाही तिथपर्यंत आम्हाला आमची 20,000पर्यंत पेमेंट देण्यात यावी. त्या मोबदल्यात आम्ही काम करण्यास तयार आहे. पण आम्हाला जो टार्गेटनुसार हे काम लावलेलं आहे ते पूर्णतः बंदच व्हायला बंद पाहिजे व्हायला कारण पाहिजे. हे चुकीचं आहे. हां टार्गेट म्हणजे चुकीचे दाखले काढून घेण्यात येत आहेत आमच्याकडून. चुकीचं म्हणजे प्रत्येक काम आमच्याकडून चुकीचं छोट्या छोट्या ग्रामपंचायत राहतात आणि छोट्या छोट्या ग्रामपंचायतमध्ये एवढेसे नमुना आठ वगैरे काम राहत नाही ते त्याच्यानुसार आम्ही प्रत्येक महिन्याला 1600 आणि 1700 एंट्री कुठून आणणार आहे. तर आम्ही हे पूर्णतः बंद करण्यात आहेत आणि जी आमची महत्त्वाची मागणी आहे की बा आम्हाला शासन निर्णय समाविष्ट करून घेण्यात ही आमची महत्त्वाची मागणी आहे. जर तुम्हाला या मागणीला वेळ लागत असेल तर आमच्या समितीने आमच्या संगणक परिचालकांनी जे ठरवलेलं आहे आम्हाला 20,000 रुपये प्रति महिना तुम्ही मानधन देण्यात यावं वेतन देण्यात यावं ते ही आमची मागणी आम्ही पूर्ण करणार. निवेदन दिलेले आहेत परंतु कोणताच मार्ग निघत नाही आणि आज आपल्याला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला. काय आपलं प्रतिक्रिया? महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने राज्यभर आज राज्यातील जेवढे पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीसमोर आज आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत. मागील 12 वर्षापासून मोर्चे आंदोलने निवेदने हे सर्व शासन दरबारी आम्ही सगळ्या मागण्या ठेवलेल्या आहेत. शासन वेळ काढूपणा करत आहे असं आमच्या आता लक्षात आलेलं आहे. ग्रामपंचायत स्तरावरची कामं करत असताना आम्हाला बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो. एखाद्या फलाण्या सदस्याचा फोन येते एखाद्या कोणाचाही सदस्याचा फोन येते किंवा इतर मंडळींचा फोन येते. आम्ही त्यामध्ये भरडल्या जात आहोत असं आमच्या लक्षात आलेलं आहे. कंपनी आता दिवाळीचा सण असताना सुद्धा मागील महिन्याचं थकीत वेतन अद्यापर्यंत त्यांनी दिलेलं नाही. एवढी हे मुजोर कंपनी झालेली आहे. तर आमची एकच मागणी आहे की यावलकर समितीच्या शिफारसीनुसार आम्हाला क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर या पदावर त्यांनी घ्यावं. जर समितीची शिफारस किंवा समितीच्या शिफारसीला वेळ लागत असेल तर मासिक 20,000 रुपये वेतन देण्यात यावं अशी आमची मागणी आहे शासनाला. शासनाला मागणी केलेली आहे. परिचालक संघटनेने वारंवार निवेदन दिले तरीसुद्धा त्यांच्या मागण्या मंजूर होत नाही. अधिकारी वर्ग यांना वेटीस धरून अहवाल जेव्हा मागते तर मग वेतन पूर्ण का देत नाही. एक हिंदीमध्ये कहावत है, मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर. यह कहावत जो राज्य सरकार के ऊपर यहाँ लागू हो रही है. मेहनत ये लोग करते हैं लेकिन इनको अपने मेहनत का मुआवजा नहीं मिल रहा है. वही इन्होंने पूरा देने की मांग की है. परंतु शासनाने दखल घेतली नसल्याने यापुढील आंदोलने हे तीव्र स्वरूपाची करणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे. 4 डिसेंबरला विधानसभा व विधान परिषद सदस्य यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे. एकीकडे कंत्राटी डॉक्टरसह परिचारिकेने अनेक मागण्या घेऊन बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केल्याने आता महाराष्ट्रात अनेक रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रपीडित सुद्धा नेत्र रुग्णांना कमालीचा सामना करावा लागत आहे. येथीलच सर्व कर्मचारी संपावर गेल्याने तब्बल 150 नेत्र रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र विभागातील कंत्राटी डॉक्टर आणि परिचारिका बेमुदत काम बंद संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे डोळ्यांच्या शस्त्रक्रियांना देखील ब्रेक लागला आहे. गेल्या 28 दिवसापासून कंत्राटी कर्मचारी संपात आल्याने या दिवसांमध्ये जवळपास 100 ते 150 रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रतीक्षेत आहेत. जिल्हा रुग्णालयातील वार्ड 7 मध्ये नेत्र विभाग रोज सरासरी 25 ते 30 रुग्णांची मोतियबिंदू शस्त्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया देखील या ठिकाणी केली जाते. दररोज विभाग 14 या ओपीडी मध्ये 70 ते 80 रुग्ण हे डोळे तपासणीसाठी येतात. जिल्ह्यात फक्त जिल्हा रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया मोफत होत असल्याने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातीलही मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी दाखल होत असतात. सध्या संपामुळे मनुष्यबळाचा अभाव रुग्णालयात जाणवतोय आणि त्यामुळेच नेत्र विभागातील शस्त्रक्रिया आता थांबल्या आहेत. केवळ इमर्जन्सी असलेल्या शस्त्रक्रियांना सध्या प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
अचलपूर तालुक्यातील चासणी बुजुर्ग मध्यम प्रकल्प बोरगाव पेठ या गावाला लागूनच असून त्यामुळे संपूर्ण गावातील घरांना पाण्याची ओल आलेली आहे. तसेच या गावाची जमीन भुसभुशीत असून नाल्याचे पाणी पावसाळ्यात गावात चारही बाजूने साचून राहते. फडणवीस मुख्यमंत्री असताना विशेष बैठकीचे आयोजन करून बोरगाव पेठ या गावाचे पुनर्वसन करावे असा निर्देश देण्यात आला होता. मात्र महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर सत्ता परिवर्तन झाल्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले व बच्चू कडू पाटबंधारे राज्यमंत्री झाले. तरीही आमदार बच्चू कडू यांनी दत्तक घेतलेल्या पुनर्वसन झालं नाही. त्यामुळे भविष्यात प्रकल्पाच्या पाण्यामुळे गावातील घरांना धोका निर्माण होऊ शकतो. मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी बोरगाव पेठ या गावाचे पुनर्वसन ताबडतोब करावे अशी शेतकरी बांधवांची मागणी आहे. तसेच आर्थिक दुर्बल घटकातील तसेच अपंग विधवा लाभार्थी घरकुल योजने 20 वर्षापासून डावलल्याचा प्रकार गावोगावी आहे. अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी असल्याने गटविकास अधिकारी लक्ष घालून निपक्षपणे गरजू लोकांना घरकुल देण्यात यावे अशी मागणी अक्षरा लहाने यांनी केली आहे. बोरगाव पेठचं पूर्णता पुनर्वसन, बोरगाव पेठचं पूर्णता पुनर्वसन, बोरगाव पेठचं पूर्णता पुनर्वसन. असं कसं होत नाही, असं कसं होत नाही. बोरगाव पेठचं पूर्णता पुनर्वसन. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. बोरगाव पेठचं पूर्णता पुनर्वसन, बोरगाव पेठचं पूर्णता पुनर्वसन. असं कसं होत नाही, असं कसं होत नाही. मध्यम प्रकल्प बाधित मौजे बोरगाव पेठ अचलपूर या गावाचे अंशतः पुनर्वसन झालेले आणि पुनर्वसनाची मागणी घेऊन इथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे उपोषण चालू आहे. आपल्यासोबत गावकरी आहे जे त्यांच्या काय समस्या जाणून घेऊ. तुमचं नाव? माझं नाव नंदकिशोर संपूर्ण गुप्ते, मी राहणार बोरगाव पेठ, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. वासनीभूत मध्यम प्रकल्प बाधित मौजा बोरगाव पेठ गावाचे पूर्णतः पुनर्वसन करतो. हा मुद्दा जवळपास 2007पासून तो अजूनपर्यंत हा मुद्दा नाही. बोरगाव पेठ या गावाकरता सन 20 डिसेंबर 2018 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब यांनी बोरगाव पेठ या गावाचे पूर्णतः पुनर्वसन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु त्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. तसेच बोरगाव पेठ या गावाकरता 24 जानेवारी 2022 रोजी तत्कालीन मदत व पुनर्वसन महोदय मंत्री माननीय विजय वडेट्टीवार साहेब यांनी सुद्धा 2018च्या निर्देशानुसार बोरगाव पेठ या गावाचे पूर्णतः पुनर्वसन करण्यात यावे असे त्यांच्या मुंबईमध्ये त्यांच्या दालनात हे निर्देश देण्यात आले होते. या दोन्ही निर्देशनावर अजूनपर्यंत कोणतीच अंमलबजावणी झालेली नाही. 3 नंबर 8 सप्टेंबर 2023 रोजी तिसरा सुधारित प्रस्ताव संपूर्ण बोरगाव पेठ गावाचे पुनर्वसनाकरता शासनात माननीय आयुक्त यांचे मार्गदर्शन पाठविला आहे. जोपर्यंत हा प्रस्ताव शासन मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण, अन्नत्याग उपोषण सोडणार नाही. करिता बोरगाव पेठ या गावाचे पूर्णतः पुनर्वसन तात्काळ करण्यात यावे याकरिता आम्ही 20/11/2023 पासून आमरण अन्नत्याग उपोषणाकरता बसलेला आहोत. जोपर्यंत बोरगाव पेठ गावाचे पूर्णतः पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. करिता शासनाने कोणतेही कारण न दाखवता बोरगाव पेठ या गावाचे पूर्णतः पुनर्वसन तात्काळ करावे अशी आमची गावकऱ्याची शासनाला विनंती आहे. जर शासनाने बोरगाव पेठ या गावाचा पुन्हा विचार केला नाही तर मी हे उपोषण माझ्या गावासाठी शहीद झालो तरी चालेल, हे उपोषण सोडणार नाही. सत्ता सेनेकडे गेली त्यामुळे हा विषय तसाच थांबलेला राहिला आणि आताच आम्हाला असं वाटते की हा विषय आणखी जर काढला तर हा पुनर्वत जाईल, म्हणून आम्ही पुन्हा ह्या विषयावर एकूणच पुनर्वसनाच्या मागणीला घेऊन अचलपूर मतदारसंघातील बोरगाव पेठ निवासी जे लोक आहेत ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत. दिवाळी झाल्यानंतर पहिल्यांदा हा उपोषण जे सरकार आहे यांच्या विरोधामध्ये सुरू आहे. याचा लवकरात लवकर निकाल काढावा आणि या लोकांचं पूर्ण पुनर्वसन करावं आणि यांना सुविधा पुरवाव्या या प्रकारची मागणी होत आहे. मी कॅमेरामॅन मोनीसोबत नितेश खिल्लेदार, सिटी न्यूज, बोरगाव पेठ. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्ट वे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।